आज ना सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिऊन घेतलं मी अर्धा लिटरच्या वर हळूहळू सिप सिप करून. आणि थोडं डाएट करायला पाहिजे ना, माझं वेट जास्त आहे. तर अशी चपाती तूप लावून गरम करून दिली पिल्लूच्या पप्पाला. त्याला आवडते आंब्याचा रस आणि चपाती दिली. आम्ही शिळं अन्न वाया घालत नाही आणि भातही उरलेला असला की मी फोडणी देऊन खाते. मग आता माझ्यासाठी मी जिरा पाणी बनवलं. त्याच्याने ब्लोटिंगमध्ये रिलीफ वाटते, बरं वाटतं, वेट लॉससाठी चांगलं आहे. मग आंघोळ पांघोळ करून पूजा केली. माझ्या पिल्लूलाही मी रोज पूजा करायला शिकवते. त्यानंतर थोडं केस विंचरावं म्हटलं तर हे एवढे पांढरे केस बघून माझं मोटिवेशन पूर्ण डाऊन गेलं. असं वाटतं 10 वर्षांनी अजून म्हातारी आजी दिसायला लागते का काय. झाले तयार. थोडं प्रेझेंटेबल राहिलं की बरं वाटतं, घरातही राहायचं असलं तरी. थोडासा डाळ भात खाऊन घेतला आणि आता पिल्लूच्या पप्पाला बनवते आलू पराठा. ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर मिक्सरला आबडधोबड फिरवली. हळद मीठ टाकून थोडंसं म्हणजे नाही का फ्राय करून घेतलं. त्यामध्ये बटाटे असे ग्रेट करून टाकले, कारण बटाटे थोडे हार्ड बॉईल होते. ह्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी टाकली की बटाटा वडाही होतो. पण आम्ही पराठे केले. मग गरम गरम तेलाची चपाती बनवली. पिल्लूला माझे तूप लावलेली चपाती अजिबात आवडत नाही, नाक तोंड वाकडं करतो. मग ते तेलाची चपाती बनवली त्याला आणि आंब्याचा रस त्याला चारला. त्याचा हॅपी डान्स बघा. आवडीचं जेवण भेटलं की खुश असतो माझा पिल्ल्याचं झालं. आता त्या पप्पाला बनवायला मी आलूचा पराठा, एकच पराठा खाल्ला, पण टेस्ट एकदम मस्त होती. वाकडा तिकडा आहे थोडा, पण पोटात जाऊन होईल बरोबर. तर तूप लावून शेकला आणि थोडं बटर लावून दिला. मस्त आहे, आवडला म्हणे. दह्यासोबत खाल्ला. त्यानंतर मी थोडी झोप काढली. त्यानंतर उठून पावडर लावायला लागले, कारण बाहेर जायचं आहे. तोंड धुवायचा अजिबात मूड नव्हता. गार्डनला जाता जाता आमची गाडी वळाली ते चौपाटीकडं पावभाजी खायला. खूप इच्छा होत होती, कारण बरेच महिने झाले मी गेलेच नव्हते पावभाजी खायला. 2, 2.5, 3 महिने झाले असेल. डायटिंग करायचं म्हणून मी जात नव्हते, पण आज गेले, कारण माझी तब्येत थोडी बरोबर वाटत नाही, मला वीक वाटते, म्हणून मी डायटिंग नव्हते करत. थोडीशी पावभाजी खाल्ली आणि आलो दुकानाकडे. हे आमचं दुकान आहे चष्म्याचं. इथे चष्मे नंबरचे कस्टमाइज करून भेटतात, गॉगल भेटतात. गिऱ्हाईकाचा चष्मा राहिला होता म्हणून आम्ही आलो होतो दुकानाकडे. मग तिकडून मी निघाले आणि आले कॉस्मेटिक शॉपमध्ये. माझी लिपस्टिक्स पिल्ल्या खाऊन टाकतो, 100-100च्या लिपस्टिक खातो. ही भेटली 200 रुपयाला होती. लॉक चांगला होता त्याचा, म्हणून ती घेतली. आणि मग अजून 10 ठिकाणी इथे हे घेऊ का ते घेऊ असं होतं. मग नाही का, इथे तिथे न बघता घेतली लिपस्टिक आणि आले घरी. पण एक गोष्टीचा रिग्रेट राहिला, लिपस्टिक मला आवडली नाही, शेड चुकीचा निवडला मी. आता कायच करू शकते, बघू रिटर्न होते का. तर हा होता आजचा ब्लॉग. भेटू